करणाऱ्या 2 भावंडांना नागपुरात अटक. 100 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न. बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम मध्ये नोटा आज जमा करण्याचा प्रयत्न. बुलढाण्याच्या पूर्णा नदीपात्रामध्ये अवैध वीटभट्ट्यांचा सुळसुळाट. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. बुलढाण्याच्या हातेडी खुर्दमध्ये मुलांकडून वडिलांची हत्या करून बेपत्ता झाल्याचा बनाव. 10 दिवसांनंतर गुन्ह्याची उकल. आरोपी मुलगा अटकेत. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पोलीस असल्याचं भासवत शेतकऱ्याची फसवणूक. 2 अज्ञात इसमांनी शेतकऱ्याची 60 हजारांची सोन्याची अंगठी लांबवली. सोलापूरच्या करमाळ्यात जुगार अड्ड्यावरती पोलिसांचा छापा. पोलिसांकडून 7 जुगारांना अटक. 10 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त. त्यानंतर आता शहरांच्या बातम्या बघूया टॉप 9 मध्ये. आरटी प्रवेशासाठी 23 मे अंतिम मुदत. दुसऱ्या फेरीत 20 हजारांहून अधिक पालकांना प्रवेशाचे एसएमएस. राज्यातील 8701 शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू. राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर. संबंधित शाळा आणि विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरती निकाल पाहता येणार. गुण पडताळणीसाठी 18 मे ते 27 मे दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाशी संलग्नित पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. 6 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणीची संधी. अंतिम गुणवत्ता यादी 13 जूनला जाहीर होणार. उद्या देशभरातील 12.5 लाख केमिस्ट देशव्यापी संप पुकारणार. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला औषध विक्रेत्या संघटनांचा विरोध. नाशिकच्या मालेगावात वसुलीचा आरोप करत पोलीस चौकीवरती चालकांची धडक. लाट्याकाट्या घेऊन आलेला जमाव पाहून पोलीस कर्मचारी चौकी सोडून पळाले. व्हायरल व्हिडिओतनं दावा. नागपूरच्या कोठी रोड महाल परिसरातील गोळीबार प्रकरणातील 6 आरोपींना अटक. ड्रग्ज तस्करीच्या वादातनं 2 वेळा गोळीबार. वर्चस्व आणि दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती. नवी मुंबईच्या पाम बीच रोडवरती कार चालकाची स्टंटबाजी. कारमध्ये बसून दारू पितानाचा व्हिडिओ व्हायरल. नवी मुंबई पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष. सिंधुदुर्गाच्या शिरपेचादात आणखी एक मानाचा तुरा. भारतामध्ये पहिला अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाळ प्रकल्प आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात साकारणार. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश. INS गुलदारमध्ये प्रकल्प साकारणार.